नमस्कार, सुस्वागतम. दिल्लीकर कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना, हसायलाच पाहिजे, कारण आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून दिल्लीमध्ये घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. तर मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये येणं झालेलं आहे. महाराष्ट्र दौरा करता करता आमच्या लक्षात आलं की आता हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्राचा राहिलेला नाहीये, तर हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेरही आवडू लागलाय. भाषेच्या पल्याड हा कार्यक्रम चाललेला आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारतात आणि संपूर्ण जगभरात जिथे जिथे म्हणून मराठी प्रेक्षक आहेत आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचलाय. आणि म्हणूनच ठरलं की आता महाराष्ट्राच्या बाहेर पडायचं आणि 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवसापासूनच आम्ही सुरुवात करतोय भारत दौऱ्याला. आणि त्याची सुरुवात होतीये दिल्लीपासून. आपल्याला माहितीच आहे की मराठ्यांनी आणि मराठी माणसांनी अटकेपार झेंडा रोवलेला आहे आणि असाच प्रयत्न या कार्यक्रमानं सुद्धा केला आहे की अटकेपार झेंडा रोवायचा आहे. आणि म्हणूनच दिल्लीपासून ही सुरुवात झालेली आहे. आणि दिल्लीमध्ये असे मराठी नेते आहेत ज्यांनी खरं तर मराठी माणसाची मान अभिमानानं उंचावलेली आहे. आणि म्हणूनच या मंचावरती दिल्लीमध्ये मराठी झेंडा फडकवणारे लोकप्रिय नेते या मंचावरती आम्ही बोलावणार आहोत. सुरुवातीलाच अतिशय जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन साहेब गडकरी यांना. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती, मराठी संगीत, नाटक हे काही वेगळंच आहे आणि त्याची अवीट गोडी आहे. आणि महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणून मला नेहमीच या सगळ्या गोष्टीबद्दल अभिमान आहे. आणि म्हणून आपला महाराष्ट्राचा एक प्रकारे एक स्थापना दिवसच आहे, आपण महाराष्ट्र सगळीकडे साजरा करतो. माझ्या मनापासून सर्व मराठी बांधवांना खूप शुभेच्छा. वा 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 वा. आता आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत आणखीन एका अशाच मराठमोळ्या नेत्याला, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले. चला तुमची हवा येऊ द्या. चला तुमची हवा येऊ द्या, पण मला अगोदर मुंबईला जाऊ द्या. तर आल्यालाच मुंबईला जाऊ नका. आमचा कार्यक्रम झाल्यावरती आपण सगळेच एकत्र जाऊ. तुमच्या बरोबर गेल्याचा एक फायदा, आमचंही तिकीट वाचेल. तर मनापासून स्वागत. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही काय शुभेच्छा द्याल सगळ्या महाराष्ट्राला? म्हणजे ज्यावेळेला येतो महाराष्ट्र दिन, 1 मेला ज्यावेळेला येतो महाराष्ट्र दिन, सगळा निघून जातो माझा सीन. तेव्हा येतो महाराष्ट्र दिन, त्याचा सगळा निघून जातो माझा सीन. माझं कुणावरच नाही ऋण, माझं कुणावरच नाही ऋण, कारण मला आवडतो महाराष्ट्र दिन. वा 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 वा. तर आता या मंचावरती आणखीन एका अशाच लोकप्रिय नेत्याला आपण आमंत्रित करणार आहोत, ज्यांनी सुरुवात पुण्यापासून केली आणि आता ते पक्के दिल्लीकर झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री सन्माननीय प्रकाश जावडेकर साहेब. तर पहिल्यांदा कार्यक्रमात येत आहे, कसं वाटतंय? पहिल्यांदाच कार्यक्रमात येतोय आणि यापुढे सोमवार मंगळवार 9:30ला जावडेकर हवा येऊ द्या पाहणार. वा वा, क्या बात है.
महाराष्ट्र दिनाचं औचित्य आहे सर. महाराष्ट्राला काय शुभेच्छा देणार? महाराष्ट्राचा आवाज हा छत्रपती शिवरायांचा आवाज आहे आणि म्हणून या महाराष्ट्र दिनाला आपण महाराष्ट्राची ही विजय पताका संबंध देशभर महाराष्ट्राचा संदेश घेऊन जाऊ, एकतेचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. वा वा, मनापासून तीनही या दिग्गजांचं स्वागत करतो. विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत आठवले साहेबांपासून. आठवले सर, तुम्ही आता दिल्लीकर झालेले आहात. दिल्लीत येऊन कसं वाटतं? दिल्लीमध्ये मी आलो, म्हणजे मी 98मध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो लोकसभेमध्ये, मुंबईमध्ये दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा पंढरपूरमध्ये निवडून आलो. चौथ्यांदा मात्र मी शिर्डीमध्ये जाऊन हरलो, पडलो पण ताबडतोब उठलो. आणि नंतर मग मी आता 2014मध्ये, म्हणजे आता मी एवढं सांगतो की मला नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरींबरोबर काय वर्ष तरी राहू द्या. मला नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरींबरोबर काय वर्ष तरी राहू द्या. त्यांचं काम मला उघड्या डोळ्यांनी पाहू द्या. आणि एक दिल्लीमध्ये आल्यामुळं नरेंद्र मोदीजींनी मला मोका दिला. चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय मी इथं आल्यामुळं? मला तर फार बरं वाटतंय सर. आता येणार आहे गडकरी साहेबांकडे. सर, कसं वाटतं आणि गावची आठवण येते का? दिल्लीमध्ये येण्याच्या आधी माझी काही दिल्लीत येण्याची इच्छा नव्हती. अच्छा. हां, परंतु मी आता त्यावेळी आलो. आता मला दिल्लीतून जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे आता दिल्लीमध्ये येण्याचा आनंदही आहे आणि दिल्लीच्या कामात देखील मी आता एकरूप झालेलो आहे. तरी गोव्यावरती विशेष लक्ष आहे सरांचं, असं म्हणायला हरकत नाही. आणि आता येणार आहे प्रकाश सर तुमच्याकडे. दिल्लीमध्ये मी येऊन आता जवळजवळ 14 वर्ष झाली. वा. आणि दिल्लीत मराठी माणूस आला तर राहत नाही, लगेच परत जातो, असं जो होतं. हां. तर मला प्रमोद महाजनांचं नेहमी हे लक्षात राहायचं की आलं तर भक्कमपणाने उभं राहायचं. वा. आणि म्हणून मी इथे टिकलो, वाढलो, रुजलो आणि आता मोदी सरकारमध्ये काम करायला मिळालं. मोदींबरोबर काम करणं हा खरोखर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा आनंद आहे, हे मी आपल्याला अनुभवाने सांगू इच्छितो. वा. पुण्यातली कुठली गोष्ट मिस करता इकडे? पुण्यातली मिसळ मिस करतो. पुण्यातल्या गप्पा मिस करतो. पुण्यातले कट्टा मिस करतो. मित्र मिस करतो. दररोजचे कार्यक्रम, दररोजचे सत्कार समारंभ असतात सर, पण ही जी थुकरटवाडी आहे हे गाव आहे आणि गावात सुद्धा एक सरपंच आहेत आमच्या. ते सरपंच साहेब सगळ्यांचा सत्कार करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आमच्या सरपंचांचं स्वागत करूया. या या. शांत राहा, गडबड कर नका. शांत राहा, शांत राहा. वा वा, नमस्कार दिल्लीकर, कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना सगळं? आज तुमचं प्रेम आम्हाला आमच्या थुकरटवाडीला डायरेक्ट दिल्लीपर्यंत घेऊन आलेलं आहे. पण आज सर आमचं भाग्य म्हटलं पाहिजे. तुम्हाला सांगतो खरं का, म्हणजे आज आमच्या मंचावर एवढे मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. आठवले साहेब एकदा येऊन गेले आमच्या मंचावर, त्यांचा सत्कार पण मी केलेला आहे या मंचावरून, सांगतो तुम्हाला. येऊन गेले पण पुन्हा आले. पुन्हा आले पण तुम्ही पुन्हा पुन्हा यावं अशी पण आमची इच्छाच आहे सर. म्हणजे दिल्ली एक तर आम्ही टी व्हीमध्ये पाहिली, नाही तर बिर्याणीमध्ये. बिर्याणीमध्ये कसं? आम्ही दिल्ली राईस खातो ना. दिल्ली राईसचं सगळं खातो सर. दिल्ली राईसची इडली, दिल्ली राईसची खीर सगळं आम्ही खातो. म्हणजे काय आहे सर, तुम्हाला सांगतो आतली गोष्ट, म्हणजे तुम्ही आहात म्हणून मला पण थोडा राजकारणात इंटरेस्ट आहे. अच्छा. म्हणजे गावाचा सरपंच असल्यामुळे थोडा राजकारणाशी संबंध येतच आपला. म्हणून मी म्हटलं का उद्या पक्षश्रेष्ठीनं सांगितलं का तुम्ही ताबडतोब दिल्लीला जा, तर आपल्याला सवय पाहिजे ना, है की नाही? म्हणून मी दिल्ली राईसच खातो सर. असं माझं सर काम आहे सर. म्हणजे आमच्याकडे एक म्हण पण आहे का, जो खाईल राईस दिल्ली त्याच्याकडे असेल सत्तेची किल्ली. असं कोण म्हणलं? मीच म्हटलं आता. काय म्हणाले की परत ऐकवा त्यांना, सरांना कविता हा, आवडली. जो खाईल राईस दिल्ली त्याच्याकडे असणार सत्तेची किल्ली. आता हे राज्यसभेत ऐकायला लागेल आम्हाला. नाही, साहेबांना त्याच्यापेक्षा पुढची ओळ सुचली असेल आत्ताच, असं मला कन्फर्म वाटतंय. नाही, म्हणूनच आम्ही इथं आलोय हल्ली. आणि तुम्ही आज आलाय दिल्ली. बरोबर आहे. तर तुमची सगळ्यांची आहे दिल्ली. पण काय असं सर, आज दिल्लीला आलो सर. गडकरी सर, मला ते एक विचारायचं होतं की ते पुस्तक भेटेल का? कारण मी ते पुस्तक खूप शोधलं.
कुठलं पुस्तक हे पाहिजे त्याचं नाव पण लिहून आणलेलं मी हे राजकारणाचे धडे राजकारणाचे धडे काय झालं सर आमच्याकडे कोणी मोठे नेता आले की नाही तर ते प्रत्येक जण आम्हाला सांगतात की आम्ही राजकारणाचे धडे घेतले तर म्हटलं ते पुस्तक आपण पण घेतलं तर आपल्याला राजकीय भवितव्यासाठी कामाला येईल म्हणून ते कुठे आहे राजकीय तसं धडे पुस्तक नसतं तसं एक ती म्हण आहे आणि लोक यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतात अच्छा म्हणजे यांचे कोचिंग क्लासेस आहेत काय फी असते सर वर्षी साधारण तसं नसतं ती एक म्हणण्याची पद्धत आहे ते ऑब्झर्व करून शिकायचं असतं एकेकानी तुम्ही पण शिका तसं जरा अच्छा तर मी प्रथम स्वागत करतो माननीय नितीन गडकरी साहेब यांचं त्यांच्याबद्दल मी काय बोलाव हे साहेब दळणवळण मंत्री आहेत हो. बरं सर गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगतो थोडंसं आमच्या गावात प्रॉब्लेम चालू आहे सर तुम्हाला आठवलं की आठवलंय नाही मला आठवलं सर म्हणजे सर आले म्हणून सांगतो म्हणजे आमच्या गावात थोडासा प्रॉब्लेम चालू आहे काय? तो चक्कीवाला आहे ना एकदम जाडा दळून देते सर आणि मग कधी गावावर पिठावर हे असं सगळं दळून देते तुम्ही थोडं त्यांना जाती का सांगताय पण हे दळणवळण मंत्री आहे ना. तुम्हाला अर्थ कळतो का त्याचा रस्ते वाहतूक असू द्या काही हरकत नाही पण सर तुम्हाला सांगतो मी म्हणजे सरांबद्दल माहिती काय एवढे मोठे गडकरी साहेब असताना सुद्धा ते मॉलमध्ये राहतात हे इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली आहे कुठे राहतात मॉलमध्ये असं कोण म्हणलं तुम्हाला अरे हे इथं लिहिलेलं ना हे बघ मान्य श्री नितीन गडकरी निवासस्थान मॉल नागपूर महाल आहे ते ठिकाणचं नाव महाल असतं ते मॉल नाही नीट तुम्ही स्पेलिंग चुकवलं सॉरी सर पोरांना येच लिहायचं राहिलेलं आहे तरी तर म्हटलं मी एवढा मोठा माणूस मॉलमध्ये कसं काय राहणार बा पण मी राहतो मॉलमध्ये 4-4, 5-5 तास खरेदीसाठी कुठं खरेदी उन्हाचा तडाखा केवढा आहे बाहेर मॉलमध्ये कसं थंडगार राहते एकदम आपलं फुकटा तिकडे दुकान पाहायचे तिकडे बसत सर एकदम मजा राहते मॉलमध्ये हा पण एक सर मला खूप आनंद वाटला सरांना कलेची पण आवड खूप आहे बरोबर म्हणून तुम्ही तुमच्या नावावर ते चालू असलेलं हे नाट्यगृह तुम्ही चालू ठेवलं सर त्याबद्दल मला खूप तुमचं आभार मानायला पाहिजे कुठलं नाट्यगृह सरांचं आहे यांचं ठाण्याला नाट्यगृह आहे ना गडकरी रंगायतून फक्त त्यांनी काय नाव नाही लावलं फक्त आडनाव लावलं आहे ना सर नाही गडकरी रंगायतन आहे बरोबर आहे सरांचे आडनाव गडकरी आहे पण ते राम गणेश गडकरी त्यांच्या नावाने आहे राम गणेश गडकरी म्हणजे कोण ते मोठे नाटककार होते हा त्यांचं नाटक माहितीये का एकच प्याला ते तर रोज प्रयोग करतो आम्ही त्याचे संध्याकाळी 7 नंतर प्रयोग सुरू पण सर आजकाल तुमच्या पार्टीची चर्चा सर सगळीकडे जबरदस्त चालू आहे आताच गोव्याचं उदाहरण सर गोव्याचं तर खतरनाक एकदम रातोरात तुम्ही खेळ पलटून टाकला म्हणजे एकच नाईट वातावरण टाईट असं झालं सगळं असं नाही पाहिजे म्हणजे सर तुम्हाला खोटं वाटेल काही कामानिमित्त मी आता गोव्याला जाऊन आलो 4-5 दिवसापूर्वी पूर्वी कसं गोव्याला लोक फिश करी म्हणत होते आता सगळे गडकरी नंतर असं झालेलं आहे सरांबद्दल आणखी माहिती द्यायचं म्हणजे एकदम सर मोजकच जेवतात डाएटबद्दल अत्यंत कॉन्शियस स्वतःच्या फिगरवर नियमितपणे लक्ष ठेवणारे आणि सॉरी ते प्रकाश जावडेकर साहेबाचं पान आलंय असू द्या काय हरकत नाही तर माननीय नितीन साहेब गडकरी यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो हस्ते बनवतात रस्ते संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना तर आणखीन एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे मान्य श्री प्रकाश जावडेकर यांच्या रूपानं एक फार मोठं व्यक्तिमत्व इथं आलं आहे तुम्हाला सांगतो का म्हणजे सर पुण्याचे असून सुद्धा इतके सर तुम्ही पुण्याचेच ना हो पुण्याच पुणे फिक्स ना सर मग ते आता इथे 1 ते 4 काम बंद असते का 1 ते 4 इथे बंद नसतं नाही मी काय म्हटलं पुण्याचे माणसं कसं एकदम परफेक्ट काम राहतं ना 1 ते 4 काम बंद म्हणजे बंद असं नाही. ते तिकडे असतं फक्त पुण्यापुरतं सर 24 तास काम करतात काय 24 तास काम बरं आता ते दिल्लीकर झाले ना पुणेकर कुठे आहेत तुम्ही करायलाच पाहिजे दिल्लीकर काम बाबा काय हरकत नाही पण सरांबद्दल एक छोटीशी कंप्लेंट आलेली आहे सरांबद्दल हा तुमच्याबद्दल सर एक कंप्लेंट आली आहे का सांगा, बाबा सर सोसायटीचे सगळे पेपर आपल्या घरी मागून घेतात रोज त्यांच्या घरी 40-45 वर्तमानपत्र येतात मी काय म्हणतो सोसायटीत पण जाऊ द्या ना त्यांना पण वाचू द्या म्हणजे सगळेच तुम्ही कशाला घेता सोसायटीचे नसतात त्यांचे एकट्याच्याच घरी 40-50 येतात जेवढे छापले जातात तेवढे सगळे काय सांगता हो आणि त्याचा ते अभ्यास करतात दररोज ते आपल्या खात्याविषयी काय काय छापून आलेलं आहे ते वाचतात त्याची कात्रणं बनवतात समजा त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या खात्याच्या लोकांना फोन करून लगेच ते कळवतात माहितीये का तुम्हाला आपल्या पीएन किती वाजता फोन करतात माहितीये सर किती सकाळी 6:30 माझ्या माहितीप्रमाणे 6:30 फोन करून सांगतात
क्या बात सर, काहीतरी जुगाडच्या मग मला पिये ठेवा सर तुम्ही. मग चालेल, पण 6:30ला जागा राहावं लागतं. नाही नाही, तेच म्हणतो, माझा गजराचं घड्याळ बिघडलं ना, तुम्ही फोन केला की मी उठेल असं म्हणतो. तर अशा हारुंदरी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो 1/40-45 पेपर वाचू नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. बघा कसं निळं निळं दिसतंय आकाश. वा. बघा हे कसं दिल्लीचं निळं निळं दिसतंय आकाश, कारण आज इथं आलेले आहे जावडेकर प्रकाश. सरांचं काम म्हणजे गडकरी जावडेकर आणि मी दिल्लीमध्ये काम करतोय झकास. गडकरी जावडेकर आणि मी दिल्लीमध्ये काम करतोय झकास, कारण नरेंद्र मोदी म्हणतायत सबका साथ सबका विकास. वा. या बात आहे, सरांचं इन्स्टंट असं काम आहे. तर आता आपण स्वागत करूया माननीय श्री रामदासजी आठवले यांचा. जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे या ठिकाणी. म्हणजे सरांबद्दल मी काय सांगणार आहे, एक फॅशन स्टायलिस्ट, फॅशन डिझायनर म्हणून ओळखले जाणारे, तरी पण बायकोला विचारल्याशिवाय ते कुठलेही नवीन कपडे घेत नाहीत, ही त्यांची खासियत आहे असं मला हे कळलं. खरं आहे? हां, असं आहे सर, म्हणजे मिसेसचा सल्ला असतोच प्रत्येक वेळेला. असतो कधी नसतो कधी. मी पण डिझायनर आहे. मी पण डिझायनर आहे आणि तिथे मला तर सांगते कोणता रंग कसा असला पाहिजे, कोणत्या वेळेला काय घातलं पाहिजे. हिंमतला दाद दिली पाहिजे का? तुम्ही डायरेक्ट सगळ्यांसमोर बोला की मला कविता आवडते, कवितावर माझं प्रेम आहे. सर असं मी डायरेक्ट नाही बोलू शकत सर. पोएट्री म्हणजे कविता आहे, जे इन्स्टंट करतात ना त्याला पोएट्री म्हणतात. इंग्लिशचे वांदे आहेत तुमचे. अच्छा अच्छा, कविता मला वाटलं काही पूर्वीचं नाव आहे का कविता. नाही नाही, त्यांना खूप आवडते कविता, म्हणजे ती कविता. आणि सरांना ॲक्टिंगची पण खूप आवड आहे. ॲक्टिंगची आवड आहे म्हणजे कसं होते सर, प्रत्येकाची इच्छा असते का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांची. पण ते काही सगळ्या जणांची इच्छा पूर्ण होत नाही. पण आता लगेच हल्ली सरांची इच्छा ती पूर्ण झालेली आहे. झाली पूर्ण ही? हां, कसं काय? तिने पिक्चर केलं ना आता मागं, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याची भूमिका केली आहे ना सर, करेक्ट आहे ना इन्फॉर्मेशन? हा, कन्यादान एक मराठी चित्रपट आहे, त्याच्यामध्ये मला सांगितलं की मुख्यमंत्री व्हा. तर मी सांगितलं बाबा मुख्यमंत्री व्हा पण कुठे. ते बोलले कन्यादान चित्रपटामध्ये. तर ठीक आहे, तर त्यामध्ये भूमिका करतोय मी. वा 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 वा. तर या सरांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय एकदाचा काव्य संघ छापारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. जोरदार टाळ्या सरपंचांसाठी झाल्या पाहिजेत, आमचे सरपंच. तर आता खरं तर सरप्राईज असणार आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि या तीनही नेत्यांना. हे तीनही नेते सगळ्या घराघरात पोचलेलेच आहेत, पण आज यांच्याविषयी गमती जमती सांगण्यासाठी आणि घरात हे कसे असतात हेही आम्हाला जाणून घ्यायचं, त्यासाठी येणार आहेत या तीनही नेत्यांच्या पत्नी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरुवातीला स्वागत करूयात सन्माननीय रामदास आठवलेजी यांच्या सुविद्य पत्नी सीमा आठवले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत सन्माननीय नितीन गडकरी यांच्या पत्नी सन्माननीय कांचन गडकरीजी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आता आपण आमंत्रित करूया सन्माननीय प्रकाश जावडेकर यांच्या पत्नी सौ प्राची जावडेकर. सुरुवात करूयात या जोडीपासून. आठवले साहेब, आमची इथं बसल्यामुळं दोघांची गोडी मला फारच वाटते गोडी. हिच्या साडीचा रंग आहे हिरवा, कारण दिल्लीमध्ये बघा आहे गारवा. गडकरी साहेब तुमच्याकडे येणार आहे. एकत्रितपणे एका कार्यक्रमात आज आलाय, कसं वाटतं? चांगलं वाटतं, कारण असा योग सहसा येत नाही, पण आज तुमच्यामुळे आला आहे. मग तुमचं कसं ठरलं होतं, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज होतं. नाही, आमचं लग्न सुमतीताई सुकळीकरांनी जमवून दिलं वा. आणि अरेंज मॅरेज होतं. म्हणजे पारंपरिक पद्धतीने घरी येऊन पोहे, चहा, शिरा असं खाऊन आणि नंतर मग होकार देऊन असं लग्न ठरलं. मी त्यावेळेला खरं सांगायचं तर एकदा एका कार्यक्रमामध्ये साहेबांना बघितलं होतं
आणि त्या कार्यक्रमामध्ये एक परिसंवाद होता. त्याचा विषय होता की मुली इतकं सगळं शिकूनही स्वतःचा जोडीदार निवडत नाहीत, अच्छा. तर मग मुलींचं शिक्षण बंद करायचं का? आणि त्या परिसंवादामध्ये साहेबांना माहिती नसेल मिळालेली की मला माहिती नव्हतं की पुढे आपलं लग्न होणार आहे. पण यांना कोणीतरी प्रश्न विचारला की समजा तुमचं लग्न इथे बसलेल्या मुलीशी ठरलं, हां. तर तुम्ही तिला काय म्हणाल? हां. त्यांनी एका सेकंदात उत्तर दिलं की मी तिला माझी मामे बहीण समजीन, म्हणजे आत्यागिरी सून. वा 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 वा, स्पॉन्टॅनिटी त्यावेळेला तुम्हाला त्यांची आवडली. आता येणार आहे आठवले सर तुमच्याकडे. तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? माझं मॅरेज अरेंज मॅरेज आहे. मी चळवळीमध्ये काम करत असताना प्रेम करायला मला वेळच मिळाला नाही. आणि मग एकदा पुण्यामध्ये एका काय का नाव ते हॉटेलचं, डायमंड हॉटेल आहे. त्यावेळी मी मंत्री होतो. हां. मला वेळी नव्हता, परंतु मला आग्रह केला की मुलगी इथं आलेली आहे, त्याला बघायचं आहे. मग मी त्या डायमंड हॉटेलमध्ये गेलो, हिला बघितलं. हिला बघितल्याबरोबर पसंत केलं हिला मी. त्यामुळे इंटरकास्ट मॅरेजला प्राधान्य दिलं पाहिजे अशी भूमिका बाबासाहेबांची होती आणि मी मनात ठरवलं होतं. वा. ती मला मिळाली आणि काय आहे तेव्हा ती मला कळाली. बरं वहिनी, हे प्रत्येक वाक्यात कविता करत असतात. तुमच्यावर कविता करतात अशा घरात? नाही, एवढा वेळ मिळत नाही कर. एक तरी केली असेल आतापर्यंत तुमच्यावर? नाही, कधी नाही केली. हीच खंत आहे वहिनींची, ही आम्ही शोधून काढली. त्यांचं असं म्हणणं आहे, साहेब एवढे बाहेर कविता करतात, बायकोवर एक सुद्धा कविता नाही केली. तर आमची अशी इच्छा आहे की आज इन्स्टंट एक वहिनींवरती जर तुम्ही कविता करून दाखवली तर आम्हाला आनंद वाटेल आणि त्यांनाही आवडेल. नाही, कविता म्हणजे आता कविता तर मला आवडते मेथीची भाजी. हां. मला आवडते मेथीची भाजी, भाजीत भाजी मेथीची. भाजीत भाजी मेथीची, सीमा माझ्या साथीची. मला आवड आहे महाराष्ट्राच्या मातीची. मला आवड आहे महाराष्ट्राच्या मातीची, सीमा आहे माझ्या प्रीतीची. वा वा. आता प्रकाश जावडेकर सर तुमच्याकडे येणार आहे. जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तुम्ही जेलमध्ये होतं, तर काय आहे तो खरा किस्सा आम्हाला ऐकायचा आहे. आणीबाणी ज्यावेळेला आली 1975 मध्ये, इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या. त्यावेळेला आम्ही विद्यार्थी होतो आणि विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. आम्ही सत्याग्रह केले आणि एका कॉलेजमध्ये हिनी सुद्धा सत्याग्रह केला. त्यावेळेला हिचं नाव मेधा द्रविड होतं आणि मी विद्यापीठामध्ये सत्याग्रह केला. अच्छा. सगळे विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी त्या दिवशी अटक झाले. सगळे आम्ही येरवड्यामध्ये गेलो. परंतु जेलमध्ये गेल्यानंतर तिथे माझं एक हृदयाचं ऑपरेशन ठरलं. कारण तिथे मला हृदयामध्ये एक भोक आहे, म्हणजे होल इन द हार्ट असा तिथे शोध लागला. आणि ते लागल्याबरोबर मग त्याचं ऑपरेशन करायची, नुकती हृदयाच्या ऑपरेशनची सुरुवात झाली होती. आणि म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि अशा कठीण प्रसंगात ही आली आणि ती म्हटली की आपण आयुष्यभर एकत्र राहायची माझी इच्छा आहे. असं सांगितल्यामुळे मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच म्हटलं. नाही, पण प्रकाशने मला दिलेली पहिली भेट सुद्धा मी त्याला म्हणते की चे गवेराचं पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं होतं. म्हणजे पहिली दिलेली भेट सुद्धा क्रांतीचीच होती. क्रांतिकारी प्रेम असं म्हणायला हरकत नाही. पण फारच गोड. तिकडच्या बेडीतून सुटले आणि इकडच्या बेडीत अडकले. तर आमच्याकडे एक मामा आहेत आमचे, जे इथेच राहतात आमच्या गावात. ते मामा भेटायला येणार आहेत. ते सर सरप्राईजच असतं नेहमी, काय घेऊन या मामा या. नमस्कार. अरे वा 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 वा, नमस्कार नमस्कार. कसे आहात? मी मस्त आहे. बरं, तू कसं आहे? मी मस्त. चांगला वाघ, जरा चांगलं राहत. बघितलं का किती मोठी मोठी माणसं आपल्याकडे. नमस्कार. त्यांना बघून तर आलो ना मी इकडे. अच्छा, तुम्ही हे काय घेऊन आला? हे काय घेऊन फिरताय? कॅमेरा. आता मी नवीन एक सिनेमा करतोय. तुम्ही सिनेमा करताय? हा, मी स्वतः डायरेक्टर झालो आता. तुम्ही डायरेक्टर झाला? तुझ्या बरोबर राहून राहून का नाही होणार बाबा माणूस. मग मी स्वतः डायरेक्टर झालो, एक सिनेमा करतोय. एक नवीन हिरो आणि एका हिरोईनच्या शोधात होतो. बर. म्हणलं आज तुझ्याकडे एवढे मोठे मोठे लोक आलेली आहेत, तर म्हणलं आज त्यांनाच घेऊन सिनेमा करूया म्हणलं आपण. बर. काय सिनेमाचं नाव आहे तुमचं? सैराट. झाला की तो करून झाला ना? नाही, सैराट तुकरटवाडीचा असं त्याच्या पुढे वेगळा सिनेमा आहे. अच्छा अच्छा. आणि आपले हिरो आहेत आठवले सर.
माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझ्या सिनेमात तुम्ही एक छोटासा रोल करावा सर. मागे एकदा शोलेमध्ये सरांनी रोल केला होता, आमच्या इकडे आपण केला होता तेव्हा. सर एवढा सिनेमा चालला ना सर, तेवढा खरा शोले पण नाही चालला सर. खरंच सांगतो. म्हणून सर तुम्ही आमच्या सिनेमात जर का नुसतं एक सीन जरी केलात ना तरी सिनेमा हिट होतोय बघा आमचा सर. करतो ना, ते द्या ना मला रोल द्या. वा वा, थँक्यू सर. आणि सर तुम्हाला खास हिरोईन आहेत तुमच्या मिसेस स्वतः. अरे बापरे, कास्टिंग करून टाकलेलं आहे. हा म्हणजे कसं असं लव बर्ड कपल दिसलं पाहिजे म्हणून. खरंय खरं, एक ट्राय करायला हरकत नाही. हा तर सर सिनेमातलं एक सीन आहे सर, हे डायलॉग्स आहेत त्याचे. तर प्लीज एकदा सर तुम्ही नजरे खालून जरा. अरे काय बघतोय सर तू माझ्याकडं? सर हे मॅडमचे डायलॉग. हा, मॅडम म्हणणार काय मॅडम बघतोय सर? म्हणतात काय बघतो सर माझ्याकडे. आर्चीचे डायलॉग आहेत बोल. त्यांचे. आर्चीचे डायलॉग. हा, बोल. मॅडम म्हणतात काय बघतोस रे माझ्याकडे, हा. मग तुम्ही म्हणता मी कुठं तुझ्याकडे बघतोय. हा, तर इथे आपण बसून हा सीन करू प्लीज शकतो. सर. इकडे जोरदार टाळ्या सरांसाठी. हा कट्टा आहे, विहिरीचा कट्टा समजू आपण. त्याच्यावर तुम्ही एक रोमॅन्टिक संध्याकाळी बसलेले आहात अच्छा अच्छा. आणि मॅडम तिथे आलेले आहेत, असा सीन आहे. आजूबाजूला कोणीच नाही. बोल. हा, पहिलं तुमचंच आहे सर. काय बघतेस माझ्याकडे? बोल की तू. आर्ची आहे सर, त्यांचं नाव आर्ची असतं. काय बघतोयस रे माझ्याकडे? काय मला अरे म्हणतेस तू? अरे मी तुझ्याकडे कुठं बघतोय? मी तिकडे बघतोय, ती दुसरीकडे बघतोय. पण मी बघितलं ना आता, तू माझ्याकडे बघतोयस. मला तू म्हणतेस तू? मी तू म्हणू नाही तर काय म्हणू. तर मी तुझ्याकडे कुठं बघतोय? मी बघेन नाही तर काय पण करेन. मी पण बघेन, नाही तर मी पण काय करेन. मग काय तुला मराठी सांगितलेलं कळत नाही? कळलं का? इंग्लिश मध्ये सांगू? इंग्लिशमध्ये सांगू? आय लव्ह यू. खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. आणि सर खरंच तुम्ही फार गोड आहात. म्हणजे आमची रिक्वेस्ट मागच्या वेळेला त्यांनी मान्य केली होती आणि गब्बर सिंगचा रोल केला होता सरांनी. त्यावेळेला आम्ही विनंती केली की तुम्ही जर असाल तर त्याची सर 2 ओळींची एक झलक आम्हाला परत ऐकायला आवडेल. अरे सांबा, अरे सांबा कितनी गोली है रे? गोली कितनी और आदमी कितने? 2 सरकार. हाँ मेरे पास 3 गोली है, 3. 1 2. मेरे पास गोली है 3. गोली है 3 और आदमी 2. तीसरी गोली क्या करूं? सर थँक्यू सो मच. मी तुम्हाला इकडे बसण्याची विनंती करतो, पण फारच सरांची स्पॉन्टेनिटी त्याला सलाम आहे की कधी कुठलीही गोष्ट करण्यासाठी तयार असतात. खरंच मला हे फार आवडलेलं आहे. आणि कोण हिरो तुम्हाला हवेत का? एक ट्राय म्हणून जावडेकर सरांना विचारावं असं म्हणत होतो मी. काय पण म्हणजे हे जे काही रोमॅन्टिक डायलॉग आहेत ते तुम्ही जरा एकदा मॅडम बरोबर म्हणलात पण तर मग पुन्हा तेच. वेगळे घ्या ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. तसंही सरांनी मी लिहिलेलं काहीच घेतलेलं नाही. सर प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, एकदा वाचून घ्या सर. काय बघतोयस रे माझ्याकडे? मी कुठे तुझ्याकडे बघतोय? मी बघितलं तरी तू माझ्याचकडे बघतोयस. मी बघेन नाही तर काय पण करेन. मी पण बघेन नाही तर काय पण करेन. तुला नसेल आवडत तर तू नको बघूस ना. मी कुठे म्हटलं मला नाही आवडत मराठीत सांगितलेलं? कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू? आय लव्ह यू. तुमचा एक आवडता कुठलाही, तुम्हाला एक जो आवडतो तो कुठला डायलॉग आहे एखादा पिक्चर मधला? मला आनंदमधला आवडत होता. अरे वा, तो ऐकायला आवडेल आम्हाला. बाबू मोशाय, जिंदगी और मौत ये ऊपर वाले के हाथ में है. कौन कब और कैसा उठेगा ये कोई नहीं बता सकता. हा हा हा. क्या बात है, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. वाह, थँक्यू सो मच. थँक्यू मामा. ठीक आहे, थँक्यू सर. या. येतो. हा मामा काय ओ तरी मामा. ओ मामा, जावा तुम्ही लागा तुमच्या कामा.
थँक्यू सर. वा वा. तर आता काही असे प्रश्न विचारणार आहे. रॅपिड फायर राऊंड आहे. प्रत्येकाला मी काही प्रश्न विचारेन आणि त्याचं पटकन त्यांनी उत्तर द्यायचं आहे. गडकरी साहेबांपासूनच मी सुरुवात करणार आहे. नागपुरातलं सगळ्यात आवडतं ठिकाण कुठलं? नागपुरातलं आवडतं ठिकाण माझं घर मालातलं. वा. मुख्यमंत्री म्हणून जास्त कोण आवडतं? फडणवीस साहेब की पर्रीकर साहेब? दोघंही आवडतात. तुमच्या मते कुणाची दाढी जास्त भारी आहे, जावडेकर साहेबांची की आठवलेकर साहेबांची? भारी आठवलेच आहेत. ताडोबा अभयारण्य तुमच्या जवळच आहे, त्यामुळे वाघांची तुम्हाला भरपूर माहिती आहे. वाघांची कुठली गोष्ट जास्त आवडते? वाघ जेव्हा धावतो त्याची गती असते ती धावण्याची आणि तो लक्ष्याला वेध करतो, ती जास्त आवडते. वा वा वा. आणि वाघाची कुठली गोष्ट आवडत नाही? वाघ जेव्हा शांतपणे बसला असतो तेव्हा त्याच्या स्वभावाकडे पाहून त्याची ती शांतता आवडत नाही. वा वा वा. आता जावडेकर साहेबांकडे येणार आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारतोय असेच काही गमतीशीर. कोणते कवी तुमच्या मते जास्त विनोदी आहेत, रामदास फुटाणे की आठवले साहेब? रामदास फुटाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुणाचा कारभार जास्त पारदर्शक वाटतो, पर्रीकर साहेबांचा की फडणवीस साहेबांचा? दोघांचा. प्रभावी विरोधक कोण आहेत असं वाटतं, केजरीवाल साहेब की ममता बॅनर्जी? दोघंही नाहीत. पुणेरी उत्तर दिले त्यांनी डायरेक्ट. कोणत्या राज्यातले रस्ते जास्त आवडतात, गुजरात की महाराष्ट्र? गडकरींनी केलेले दोन्ही राज्यातले रस्ते. वा 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 वा. आठवले साहेबांना आता मी प्रश्न विचारणार आहे असेच. कुणाचं भाषण जास्त आवडतं, फडणवीस साहेबांचं का उद्धव ठाकरे साहेबांचं? पूर्वी त्यांचं आवडत होतं, पण सध्या देवेंद्र फडणवीस आवडतं. सध्या फडणवीस साहेबांचं आवडतं असं सांगितलं त्यांनी. कोण राष्ट्रपती झालेले तुम्हाला आवडतील, शरद पवार साहेब की अडवाणी साहेब? आता दोघेही आवडतील. लोकसभेत एखाद्या विषयावर वाद चालू असताना तुमचा आवाज जोरदार असतो, घरातल्या वादात कुणाचा आवाज मोठा असतो, तुमचा की वहिनींचा? घरामध्ये हिचा असतो, बाहेर माझा असतो. वा वा वा. तर हे रॅपिड फायरचे प्रश्न माझे संपलेले आहेत, पण फार सुंदर उत्तरं त्यांनी दिली. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. तिघाही आपल्या नेत्यांच्या सौ इथे आलेल्या आहेत आणि जोडीनं आलेल्या आहेत म्हटल्यानंतर तर मराठमोळा पारंपरिक उखाणा तर झालाच पाहिजे. मग वहिनी तुमच्यापासूनच सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जो गौतम बुद्ध धम्म दिलेला आहे, त्या धम्माची आम्हा दोघांना आहे गोडी. गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करते, रामदास आणि सीमाची अशीच सुखी राहावी आमची जोडी. वा 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 वा. गडकरी वहिनींकडे आता मी येणार आहे. तुमच्याकडून पण एक उखाणा ऐकायचं आहे वहिनी. सुपातले मोती वेचू कसे, पायी पैंजण नाचू कशी. सुपातले मोती वेचू कशी, पायी पैंजण नाचू कशी. नितीनचे नाव घेते, चला हवा येऊ द्या या दिवशी. वा 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 वा. आता येणार आहे प्राची वहिनींकडे. उखाणा घेण्यापूर्वी एवढंच सांगते की प्रकाशचंद माझ्या लग्नाला आता 40 वर्ष होत येतील आणि आज तुम्ही त्यांना नेते म्हणून बघताय, पण जेव्हा तो नेता नव्हता हां. अशापासूनचा असणारा आमचा हा सहवास. वा. आणि म्हणून हा उखाणा. असेल किंवा नसेल जनमताची लाट, असेल किंवा नसेल जनमताची लाट, प्रकाश हा माझा आयुष्यभराची त्याच्याशी मारली मी गोडगाठ. वा. प्रकाश सर, तुम्ही घेतला होता लग्नात उखाणा? घेतला होता पण आता विसरलो. पण आता जर घ्यायचं झालं तर ट्राय करणार का? चला हवा येऊ द्या, मला प्राचीचं नाव घेऊ द्या. वा 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 वा. एक वहिनी आहेत, त्यांना भेटायची तुम्हाला आणि त्या म्हणतात की मी या सगळ्यांना खूप जवळून ओळखते. मला आता माहित नाही कसं काय. त्यांचं नाव आहे शांताबाई.
नमस्कार वहिनी, नमस्कार. नमस्कार. बरेच दिवसांनी भेट झाली तुमची. हो तर मंडळी हसताय ना सगळे. पात्रा चला हवा येऊ द्या फक्त जी मराठीवर. आणि स्पॉन्सर्ड आहेत बरेच. हे हातात काय आणलंय? हे स्क्रिप्ट आहे काय बोलायचं तुम्ही. स्वतःच पार्टनर माझी वाक्य बोलताय तुम्ही. अँकर आहे ना इथे ठेवलेला. बरं, तुम्ही मला म्हणालात की या सगळ्यांना तुम्ही पर्सनली ओळखता, ते मला काही कळलं नाही. कसं काय बरं वहिनी? मग यांच्याकडे पीए होती मी. यांच्याकडे पीए होतात तुम्ही? पीए होती. पीएचा लॉंग फॉर्म काय? पर्सनल अटॅचमेंट. पर्सनल असिस्टंट असतं ते. असिस्टंट शब्द येतो. हा थोडं स्पेलिंग इकडे तिकडे झालं. इकडे तिकडे बरं तिकडे तिकडे करतो तुम्ही. हा त्यांच्याकडे तो सगळं लिहायचं. तुम्हाला सांगते पहिल्यांदा कोणाकडे होते माहिती का? कोणाकडे? प्रकाश सरांकडे. प्रकाश सरांकडे तुम्ही काम केलं त्यांच्याकडे? पीए होते मी. काय काय? त्यांचं सगळं म्हणजे तारीख कुठं जायचंय कुठं नाही, काय करायचं काय नाही, खाण्यापिण्याचं सगळं बघायचं मी. हो ना. मग एवढे स्लिम ट्रिम बघा तवा होते तसे आता पण आहेत. खरंय खरं. एकदम स्लिम ट्रिम. स्लिम ट्रिम एकदम. मोजकच खायचे. मोजकच खायची सवय. मोजकच. एकदा काय झालं हा मला वहिनी म्हणल्या हा. ए शांताबाई जा वडेकर. मी म्हटलं काय माहित कुठे गेले मला सांगून नाही गेले. त्या एवढ्या हसल्या म्हणजे अगं किचन मध्ये जा आणि वडेकर. अच्छा, असं सांगितलं होतं त्यांनी. 2 दिवस हसत होते ते एक जोकवर. नंतर काय झालं मी वडे बनवून आणले. खरंय. वडे बनवले तर किती खाल्ले? किती? एक तो पण अर्धा. मोजकच खायचं ना. श्रीखंड पण 2 चमचे खाल्ले ठेवलं. वहिनींना विचारून हे खरं आहे असं आहे घरामध्ये? मोजकच खातात का नाही? अगदी मोजकं खातो. हो. कुठलीही गोष्ट तो जास्त खात नाही. हा. आणि त्याला 1 चमचा श्रीखंड खाऊन सुद्धा पोटभर खाल्ल्याचा आनंद त्याला मिळतो. पण नंतर वाईट झालं ना माझं डाएट. तुमचं डाएट वाईट झालं म्हणजे? ते उरलेलं मला खायला लागायचं. त्याचं काय. अच्छा. मग असं पण खूप छान येतं हो आमचे ना? सर. खूप छान. पगार किती द्यायचे? काय स्वतःच सगळं करायचे काम. बाजारात तेच जायचे, पोरांना शाळेत तेच सोडायचे, लाईट बिल तेच भरायचे, चक्कीवरून दळण तेच आणायचे. मला काहीच काम नाही. मग असाच पगार. मग तुम्हाला सांगते 3 बंगले आणि 4 गाड्या घेतल्या मी. त्यांच्या पगारावर? नाही मग रद्दी न्यूजपेपरवर. 40-45 न्यूजपेपर रोज घरी यायचे. खरंय. महिन्याचे झाले किती? झाले. वर्षाचे किती? भरपूर. हे सगळे विकून 3 बंगले 4 गाड्या घेतल्या मी. असे आमचे सर. खरंय खरंय. मग? पण वहिनी हे खरं बोलतात ह्या. यांचं म्हणजे टॅलीच करतो. हे घरी सगळं काम सरच करतात. नाही, जेव्हा प्रकाश घरामध्ये असायचा, आता अलीकडे नाही जमत, पण खरंच जेव्हा मुलं लहान होती हा. तेव्हा तो हे सगळं करायचा. तो त्यांना शाळेत सोडायला वा. द्यायचा. कारण मी नोकरीवरती जायची आणि त्यानंतर जेव्हा मी नसताना तो घरी पुण्यामध्ये यायचा तेव्हा खरोखरच त्यांनी हे सगळं केलेलं आहे. खरंच वा वा. खरंच काय झालं पाहिजे सरांसाठी. वा, म्हणजे खरं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे काय खोटं बोलते का? मला वाटलं मनातच बनवून आणलं काय बरं काय. आहे तुमचं. आणि कुणाकडे मग कामाला होतात मग तुम्ही? तिकडून नंतर मी आले आठवले साहेबांकडे. अच्छा, सरांकडे पण होतात तुम्ही सरांकडे PM म्हणून? होती मी. लय काम असायचं मला. होय ना. नाही माझ्याकडे आले पण तिकडून का नोकरी सोडली तिकडे? आधी होऊ दे की पूर्ण मग सांगतो. तर साहेबांकडे होतात तुम्ही? साहेबांकडे होती मी. आम्हाला लय काम पडायचं. धुण्या भांड्याचं? नाही नाही कविता ऐकायच्या. कविता ऐकायच्या बस. बर. मग त्याचं विशेष पेमेंट होतं तुम्हाला? विशेष पेमेंट. मग त्याचंच पेमेंट असायचं मला. काय आवडतं त्यांना सगळ्यात? मेथी. मेथीची भाजी. मेथी शिवाय काहीच खात नाही हे. हा वहिनी बरोबर आहे. त्या हसल्या. खातात का नाही वहिनी? मेथीची भाजी, मेथीचा भात, मेथीची डाळ, नंतर मेथीचं पाणी, असं सगळं मेथी. हो. मला कटाळा यायचा माहिती का सगळं मेथी मेथी बनवायचं. हो म्हणजे ना. एकदा काय झालं कार्यक्रम ठेवला होता यांनी हा. मेहंदीच्या पानावर. त्यांना म्हणलं इकडे बाबा हे नाव बदल मेथीच्या पानावर ठेव. एवढी मेथी आवडते तुला? एवढी मेथी मी आवडते. ऐकलंय रोज जेवणात मेथीची भाजी पाहिजेच, असं काय आहे का वहिनी गणित? नाही, आमच्याकडे 12 महिने मेथीची भाजी असते. साहेबांना आवडते ती. वा वा वा. हे तर विशेष आहे. लागत हे तर काहीच नाही. लग्नात उखाणा पण घेतला होता. हो, कुठला? भाजीत भाजी मेथीची मीच खाणार सगळी ती. असं तिथून गेले मग आबांकडे. आबांकडे म्हणजे? आबा आमच्याकडे कधी आबा. आबा म्हणतात त्यांना घरात सगळे? हा मग वा वा. हे आम्हाला तुमच्याकडून कळलं. हो आम्हाला नव्हतं आबा माहित. म्हणतात आबा. आबांकडे गेली कामा. बर तिथं पण छान होतं माझं सगळं व्यवस्थित चाललं होतं. बर बर. त्यांना ना साहित्याची खूप आवड आहे का. हो ना. आबांना पुलंचं साहित्य खूप आवडतं त्यांना. अच्छा, म्हणजे बटाट्याची चाळ वगैरे? नाही नाही
सिमेंट रेती शाळ्या JCB ते पूल बांधायचं अच्छा, पुलांचं साहित्य पुलांचं. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पूल कोणी आणले? त्यांनी आणले. साहेबांनी. बरोबर, टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि मग पुलांचं साहित्य. पुलांचं साहित्य. वा, हे मला आवडलं. म्हणजे एकच लक्ष पुलं बस सगळं लक्ष पुलाव. पुलावर आवडतं काय खायला? पुलाव. तुम्हाला सांगते त्यांना ना पाणीपुरी हा, वीक पॉइंट वीक पॉइंट पाणी. चौपाटीवर जाऊन खायचे एवढी आवडती त्यांना. हो, कधी कधी घरी तो पाणीपुरीवाला पण यायचा. स्वतः प्रेम म्हणून घेऊन. नाही बिल दिलं नाही म्हणून पाणीपुरी खाली की दुसऱ्याचे बिल द्यायचं म्हणून अच्छा, असं. म्हणून आपलं ते हा. प्रेमानं. आणि रात्रीचे उठले ना हा, भूक लागली मी फ्रीज मध्ये शोधायची काय आहे काय नाही. मग आवाज झाला का वहिनी म्हणजे कोण आहे रे? तो म्हणायची मांजर असे सर हा, म्हणजे खूप म्हणजे आवड आहे त्यांना. आवड आहे, Food आवड. प्रेमी आहेत ते खूपच. हो 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 पण बरं झालं वहिनी तुम्ही आलात, तुमच्यामुळे आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी कळल्या नाही तर आम्हाला कशा कळल्या असत्या. बरोबर. हो शांताबाई, आलो आले 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 हो शांताबाई, बोला करू नका जाण्याची घाई. वा, आता तू ठिकाणी नोकरी सोडली, आता चालला कुठं आता मग? आता चालली आता घरला. ठीक आहे. या तुम्ही. वा वा, शांताबाईंसाठी जोरदार टाळ्या त्या आल्या, खूप छान वाटलं आम्हाला. तर म्हणजे आज खूप छान वाटलं की आजच्या या विशेष भागामध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते आलेले आहेत, जे दिल्ली गाजवत आहेत, दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवत आहेत. पण यांना आम्ही असं एका एपिसोडमध्ये सोडणार नाही आहे, कारण ते सपत्नीक आलेले आहेत. थुकरटवाडीमध्ये तर त्यांचा मुक्काम झालाच पाहिजे. तेव्हा यांच्याच बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा.